हॅलो नमस्कार. तर आज ना सकाळीच व्हिडिओची सुरुवात करीन म्हणलं, पण खूपच धावपळ होती त्याच्यामुळे ना खूप लेट व्हिडिओ सुरू केला. पण जाऊ द्या, काही नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं कधीही चांगलंच असतं ना. तर सईला शाळेत जायचं होतं आणि गायांचंसुद्धा चारा पाणी लेट होतो, त्याच्यामुळे ना मी व्हिडिओ सकाळपासून सुरू नाही केला. कारण की कॅमेरा घ्या ठेवा हे सगळं खूप 1 तासाचं कामाला 1.5-2 तास जातात. त्याच्यामुळे सध्या ना मी सुरुवात इथूनच केली. तर मुलं ना खूप उशिरा उठतात, त्याच्यामुळे ना गोधड्या कवर घरामध्ये लोळत राहतात. म्हणले ना तरी चालेल, पण आता करणार काय ना, लहान मुलं आहेत, त्यांच्यानुसारच आपल्याला वेळेनुसार चालावं लागतं. तर ही बघा फोटो आमच्या लग्नाचा कॅलेंडर आहे. किती बारीक दिसत होते ना मी पहिला. तर आमच्या हर्षू दादाचे कपडे ना पूर्ण घरामध्ये ना नुसते कपडे, पूर्ण घरामध्ये ना नुसते कपडे, त्याचे कपडे आणि सई दीदीचे खेळणे चालूच राहतात. तर चला, इथं सगळं ना मी एक रूम आवरत असते, कारण की सगळं घर काढलं ना इथं ना गावाकडं कोणी ना कोणी सारखे चालू असतात, चहा पाणी वगैरे. मग त्याच्यामुळे ना सगळा पसारा काढला का निम्म्यातून सोडून जा, चहा पाणी करा आणि मग या ना, ते शक्यच होत नाही. त्याच्यामुळे ना एक खोली स्वच्छ करत राहिलं ना आपल्याला पण जास्त बर्डन येत नाही. आणि किमान ब्रेक घेऊन जरी माणूस काम करायला आलं ना, चला बो एवढं एक पार्ट राहिला आहे आणि तो करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे ना करून जातं, होऊन जातं. पहा मस्तपैकी मी ना रूम अशी आवरलेली आहे छानपैकी. सई दीदी शाळेत गेली त्याच्यामुळे काय आता काही ती अस्वच्छ होणार नाही. तर मी ना हॉलमध्ये झाडायला आले. तर हे ना हर्षला झोपवतच होते, तो झोपीला आलता. मग म्हणलं चला त्याला काही आपण तोंड दाखवू नये, पटकन असं काम आवरून घ्यावं. तर सई दीदीचा इथला पसारा आवरला, खेळणे आवडले तिचे, आणि छान असं खिडकी वगैरे सगळं हॉल वगैरे सगळं झाडून घेतलं व्यवस्थित. सईचा पसारा ना आता मी उचलला आहे, पण ती शाळेतून आल्यानंतर पण तिचं ना आहे तसंच राहतं. तर चला, असंच लहान पोरं आहेत त्याच्यामुळेच घराला रौनक पण आहे. तर वातावरण बघा इतकं ढगाळ झालं ना, बस रे बस. चला म्हणलं बाहेरच्या निसर्गाची एक छान अशी क्लिप घेऊया. इथं भांड्यांचा गर्दापा किती पडलेला आहे. मी ना स्वयंपाक करून आणि भांडे गोळा केले, सगळ्यांचे जेवण झाले आणि मी तसंच ठेवलं होतं सगळं. बाहेर आले एक नजर मारायला, तर बघा किती उजेड, किती प्रकाश, सेकंदामध्ये किती निसर्ग बदलतो ना. तर चला, तसेच सेकंदात मी मस्त असे भांडे पण घासून घेतले. आणि आजचं ऑलमोस्ट माझं 100% काम आवरलेलं आहे. हर्ष उठल्यानंतर त्याला आंघोळ वगैरे घालणं एवढंच माझं आता काम राहिलेलं आहे. तर मी ना जेवायला बसत होते म्हणजे जेवायला घेतलं होतं, बसले पण होते, घास घेणार तेवढ्यातच यांचा आवाज आला की प्रिया ये, थेंब येत आहे, आपण कागद झाकून घेऊ. त्याच्यामुळे मग परत कागद झाकायला गेलो. मग काय जेवणाला पण लागतो ब्रेक असा कधी कधी. तर चला, इट्स ओके, चालूच राहतं आपल्याला, त्याच्यातून काहीतरी येणार आहे, त्याच्यामुळंच माणूस करतं. तर पटकन असं कांदे झाकायला गेलो, पण हा पाऊस काय 2 मिनटं येतो, 2 मिनटाच्या सरी पण अख्खा कागद पातवरती ओली करून देतो. त्याच्यामुळे ना थोडा का होईना 5 मिनटं आला तरी कागद झाकावाच लागतो. परत उघडला का परत कागद उघडा. खूप असं वाटतंय. कुठून बुद्ध्या सुचली होती, म्हणलं होतं का कांदे आपण साठवू, भाव येईन, भाव भेटन, पण कशाचं काय आहे, तर रेटला दिले असते ना ते परवडलं असतं. हे पाऊस एकपट आणि ते उंदीरची चुंदरी ते दुप्पट. इतके कांद्याच्या पातीमध्ये होल केले त्यांनी का बास रे बास. आणि हे पावसाच्या रिमझिम सरीमुळे ना कांदे चाळता सुद्धा येत नाही, अशी अवस्था झाली आहे. पण चला, आता करणार काय ना, कधी कधी काही गोष्टींना ना काहीच पर्याय नसतो. चला, आता ना फायनली जेवायला जाणार आहे. भूक तर इतकी लागली होती ना, सगळ्यांचे जेवण झालते, माझं जेवण बाकी होतं. म्हणजे तसं सकाळी चहा वगैरे घेतला तेवढंच, मध्ये नंतर काहीच नाही का, नाश्ता वगैरे काहीच झाला नव्हता आज. तर चला म्हणलं मस्त असं जेवण करायला बसूया. मी ना व्हिडिओ काढत होते बाय बोलण्यासाठी, पण मग यांनी हे पाहिलं, पण मग छान असा मुवमेंट क्रिएट झाला, यांनासुद्धा व्हिडिओत घेतलं. आणि हर्ष जेव्हा झोपेतून उठला ना, तेव्हा छान त्याला आंघोळ घालून तयार करून ना सई दीदीची लहानपणी फ्रॉक घातली होती. किती क्यूट दिसतोय, खरंच एखादी मुलगी लागत होती मला. किती सुंदर दिसतोय ना. दिवसभर फ्रॉक ठेवली होती, इतकं गोड दिसत होता ना.